जे महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सगळ्यात मोठी घडामोड, राज्याच्या राजकारणातून मित्रांनो आलेली ही बातमी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप घडून आणणारी। शिंदेगडाचे सर्व मंत्री देणार राजीनामा, महायुतीतून पडणार बाहेर। मित्रांनो, नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती? सध्याच्या घडीच्या या बातमीने मात्र सगळ्यांचेच धाबेदन आणलेत। मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे? शिंदे सेनेला भाजपने सत्तेतून बाहेर काढून टाकलंय का? की एकनाथ शिंदेंनी भाजपला त्यांची जागा दाखवलीये? की अजित पवार गड देखील आता पडतोय बाहेर? नेमकं काय भारतीय जनता पार्टी केंद्रातून सत्तात जाण्याच्या तयारीत? 2026 याच वर्षी नरेंद्र मोदींचं पद जाणार ही संजय राऊतांची आणि अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरणार का? नेमकी काय आहे आजची महत्त्वाची बातमी, ती आज आपण जाणून घेऊया। मित्रांनो, आज विधिमंडळाचा शेवटचा दिवस। आता बजेट सत्रातील आजचं अधिवेशन संपलं आणि या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेना विरोधात भारतीय जनता पार्टी असं आपल्याला द्वंद्वक आक्रमणपणे महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे यांच्या उत्तराला देवेंद्र फडणवीस यांनी संतापून उत्तर दिलं। शिंदेंचे मंत्री चौताळून भाजपच्या नेत्यावरती गेले। या हाताला 5 पोलीस, त्या हाताला 5 पोलीस, अंगाला 10 पोलीस, असं मला वरवळत नेत एखाद्या सामान्य माणसासारखं मला ओढत नेलं आणि मला मारलं गेलं, असा थेट आरोप शंभूराज देसाईंनी केला। आणि लागलीच महाराष्ट्रामध्ये शिंदे सेना विरोधात भारतीय जनता पार्टी असं महायुद्ध रंगलं। या दरम्यान मित्रांनो, नेमकं पडद्याच्या पाठीमध्ये काय घडलंय ते देखील तुम्हाला सांगावंसं वाटतंय। आज शेवटच्या दिवशी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव घेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठा उल्लेख केलाय। हा उल्लेख खूप महत्त्वाचा आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला एखादा जो विषय घ्यायचे, तो विषय त्यांनी घेतल्याच्या नंतर तर कधी त्यांनी माघार घेतली नाही। तशाच प्रकारे उद्धव ठाकरे देखील शिवसेना प्रमुखांचा गुण अंगीकारून पुढे जात आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपलं आजचं महत्त्वाचं वक्तव्य केलंय। त्यांनी पुढे म्हटलंय, शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्याकडेच आहे, असं सगळ्यात मोठं वक्तव्य केल्यानंतर मात्र शिंदे सेनेची याच ठिकाणी आडवी झोप राहिल्याचं दिसून आलं। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंनी आभार मानले आणि मित्रांनो, आपला जुना मित्र तुम्ही गमावलाय, असं उद्धव ठाकरेंनी भाजपला देखील उद्देशून म्हटलंय। त्यानंतरची ही बातमी कुणालाच माहीत नाही। ही बातमी अशी आहे की या बातमीने मात्र शिंदे सेनेचे मंत्री आज रात्रभर झोपणार नाहीत। त्यांना नेमकं काय घडतंय हेच समजत नाही। शिंदे सेनेला आज विधिमंडळाच्या आदेशानंतर सगळ्यात मोठा धक्का दिलाय तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी। कारण की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघांनी गुप्त अशी बैठक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा भूकंप घेऊन आणलाय। तब्बल 10 ते 15 मिनिटं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली आणि गुप्त बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय हे अजून देखील बाहेर यायला तयार नाही। कोणाही पत्रकाराला अजून देखील याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही। मित्रांनो, शिंदे सेनेच्या विरोधात असलेलं महाराष्ट्रातील हे सगळ्यात मोठं बंड आहे का, हे आता आगामी काळ समजेलच। मात्र आज काय घडलंय? साताऱ्यामधून आज मुंबईमध्ये काय घडलंय? शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी काय दिला इशारा आणि कोणाकोणाचे येणार राजीनामे ते देखील पाहणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी बातमी बघूया सविस्तर। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत वाद टोकाला पोहोचला असून संतप्त झालेल्या शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी थेट राजीनाम्याची भाषा सुरू केली आहे आणि ही देखील माहिती समोर आली आहे। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषद सातारा निवडणुकीवरून योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली। सातत्याने आपली गळचिट्टी होत आहे, यावर बोललं पाहिजे, भाजपाला कदापि घाबरलं पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून आज मिळत आहे। शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना साताऱ्यातील या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश शिंदेंनी आपले मंत्री आणि आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। यामुळे आता एकनाथ शिंदेंचे मंत्री राजीनामा देणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कोणकोणते मंत्री राजीनामा देणार, कोणकोणते आमदार सत्तेतून बाहेर पडणार, हे आता महाराष्ट्राला बघायचंय, असं देखील उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी आपलं मोठं वक्तव्य करत शिंदे सेनेला झाप झापल्याचं आपण पाहिलंय। एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एकनाथ शिंदेंची जी अवस्था झाली ती अवस्था मात्र बघवत नाही, असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज रोखठोक आपलं मत मांडलं गेलंय। जर तुमच्याकडे संवाद असला असता तर तुम्ही सत्तेतून कधीच निघाला असता, परंतु तुम्ही लाचार आहात, तुम्ही गुलाम झाले आहात, तुम्ही भाजपचे लाचारी भक्त आहात, असं म्हणत शिंदे सेनेवरती जोरदार प्रहार सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला गेलाय। त्याला प्रतिउत्तर आता एकनाथ शिंदे शिवसेना काय देणार याकडे लक्ष असलं तरी त्यांना मात्र याला उत्तर देता येणार नाही, कारण की तशा प्रकारची अवस्था शिंदे सेनेची महाराष्ट्र
महाराष्ट्रात झाल्याचं आपण पाहत आहे। मित्रांनो, एकंदरीत एकनाथ शिंदे यांचे मंत्री राजीनामा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना आज दिल्लीमध्ये जर असं झालं तर भाजपची देखील सत्ता दिल्लीतून पायउतार होऊ शकते असा सगळ्यात मोठा खुलासा केला गेलाय। यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता लवकरच जाणारी अटळ होईल, ही देखील महत्त्वाची बाब आहे मित्रांनो। म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंनी एका दणक्यात बाजूला घेऊन फिरवलंय। ठाकरेंचा नाद महाराष्ट्रात कोणालाही जमणार नाही, जमलं नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। मित्रांनो, याबद्दल आपणाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं पुढे काय घडेल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। सभापती महोदया, या दंडाला 4 पोलीस, माझ्या हे अजून दुखतंय। या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी। आज सभापती महोदय माझा अजून ठणकतंय। 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय। मला त्या सदस्यासकट फटफटत नेलं। त्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यावर त्याला खाली पाडलं, त्यांना ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला। सभापती महोदय, काय 4 पोलीस? साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? तो एसपी जो वागला सभापती महोदया, पूर्ण एखाद्या गम्हऱ्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बरतर्फ कराय ना। मित्रांनो, शिंदे सेनेचे मंत्री असणारे शंभूराज देसाई यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दरम्यान भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी मारल्याची घटना समोर आली। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे शंभूराज देसाई यांना साधारण पोलीस मारतो म्हणजे ही गोष्ट किती भयानक आहे हे तुम्ही विचार देखील करू शकत नाही। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश आल्याशिवाय ते असे कधीच करू शकत नाही, कारण की कॅबिनेट मंत्री आणि तोही शिंदेंच्या शिवसेनेचा सहकार्याचा कॅबिनेट मंत्री, याला मात्र तुम्ही तिथे तुमच्याच गावामध्ये तुमच्याच पालकमंत्रीपद असताना त्या भागात जाऊन मारताय। म्हणजे शिंदे सेनेला एकनाथ शिंदेंची शिवसेना आता संपवण्यासाठी भाजपा पुरती कामाला लागली का असा सध्या सगळीकडेच विचार सुरू झालाय मित्रांनो। यावेळी मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आवाज घुसतोय की तुम्ही गद्दारी केली, गद्दारीचं हे फळ तुम्हाला आता बघायला मिळतंय। ठाकरेंची गद्दारी केल्याच्या नंतर तुम्हाला ही सुरुवात झालीये, आगे आगे देखो होता क्या है। ठाकरेंची गद्दारी केल्याच्या नंतर तुम्हाला अतिशय वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागणार, हा शिवसैनिकांचा शब्द आहे। असे शिवसैनिक आता सोशल मीडियावरती बोलू लागलेत, तुमच्या एका हाताला 5 पोलीस, एका हाताला 5 पोलीस, खाली 4-5 पोलीस, अशी तुमची बेदम अवस्था करून तुम्हाला बेदम मारलं, मग तुम्हाला आता ठाकरे आठवले का असा प्रश्न सध्या सामान्य शिवसैनिक शंभूराज देसाई यांना विचारतोय। एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी फक्त आदेश दिले नाहीत, एकनाथ शिंदेंनी फक्त आपलं बोलणं केलं आणि म्हटले की यापुढे खपून घेणार नाही। मात्र शंभूराज देसाईंनी मार खाल्ला, त्याचं काय झालं असा प्रश्न सध्या विचारला जातोय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा, शिंदेंचा स्वाभिमान कुठे गेला? मराठी बाळा कुठे गेला? शिवसेना प्रमुखांचा आवाज कुठे गेला? तुम्ही शिवसेना प्रमुखांचे यांच्या विचारांचे वारसदार होतात, मग एका गालाखाली वार केल्यानंतर दुसऱ्या गाली जोरात मारणारे शिवसेना प्रमुख आता कुठे गेले? तुमच्यामध्ये नाहीत का असा प्रश्न विचारला जातोय। तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते असणारे बरेच जण आता मात्र शिंदे सेनेत येऊन आपली चूक झालीये, आपणाला फक्त भाजपच्या नेत्यांचा मार खावा लागतोय, ही आपल्यासाठी सगळ्यात लाजिवाडी गोष्ट आहे असं आता म्हणू लागलेत। त्यामुळे उद्धव ठाकरे हे कितीतरी बरे होते, लाखपटींनी उद्धव ठाकरे चांगले होते, अशी त्यांच्या शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना म्हणण्याची वेळ आहे। आज आपण सत्तेमध्ये आहोत, सत्तेमध्ये असताना जर भाजपा अशा प्रकारे आपल्यावरती जर बळेपणा करत असेल तर आगामी काळामध्ये जर आपणाला सत्तेतून बाहेर जावं लागलं तर आपणाला महाराष्ट्रामध्ये राहता येईल का असा प्रश्न शिंदे सेनेच्या मंत्र्यांना, आमदारांना पडू लागला आहे। एकंदरीत मित्रांनो, भारतीय जनता पार्टीची आता गाठ संपलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या आता कोणत्याही सत्तेमध्ये वाटा नको द्यायला असं शिंदे सेनेतील बऱ्याच, भाजपातील बऱ्याच नेत्यांना वाटतंय। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापासूनच शिंदे सेनेला दूर करण्यास सुरुवात केल्याची चर्चा मुंबईमध्ये सुरू झाली। मात्र मित्रांनो, मंत्र्यांना मार खावा लागतोय, आमदारांच्या चौकशा लागतायत, नेत्यांना तुरुंगात टाकले जाते, या सगळ्या घडामोडी भाजप मुद्दामून घडवून आणते, हे मात्र कोणीही नाकारता कामा नये। यामुळे आगामी काळामध्ये मुंबईच्या, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेना विरोधात भारतीय जनता पार्टी असा सिनेमा पाहायला मिळाला तर नवल वाटायला नको। म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण कोणीकडे चाललंय तर उद्धव ठाकरे होते तेव्हा भाजपा शांत होती, मात्र एकनाथ शिंदेंची आता गरज संपली। मुंबई महानगरपालिका झाल्या, इतरत्र निवडणुका झाल्या, सगळ्या जिल्हा परिषदांमधून शिंदेंना बाजूला केलं, महानगरपालिकांमधून बाजूला केलं आणि आता मात्र शिंदे सेनेच्या आमदारांना, मंत्र्यांना मारण्या इतपत भाजपची कमाल, भाजपची मजल गेली आणि आता मात्र मंत्र्यांना आठवत आहेत उद्धव ठाकरे। त्यामुळे आज देखील एकनाथ शिंदेंचं विधानसभेतलं भाषण जर आपण ऐकलं तर उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असं एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच म्हटलंय। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंना देखील आता उद्धव ठाकरेंची गरज भासू लागली का असा सर्वसामान्य जनतेला देखील प्रश्न पडू लागलाय। शेवटी ठाकरे ब्रँड हा ब्रँड आहे हे शिंदेंना देखील माहीत आहे, हे कुणालाही न कळल्यासारखं कोण नाही मित्रांनो। हेच महाराष्ट्राचा ब्रँड आगामी काळात पुन्हा एकदा वरचढ ठरेल आणि ही महत्त्वाची बाब संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय समीकरण बदलून टाकणार की काय हे बघणं आगामी काळात खूपच महत्त्वाचं ठरणार आहे।
याबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.